नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तर बघा मैत्रिणींनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पाठीमागच्या भागाहून प्रिन्सेस कट फ्रंट भाग कसा कटिंग करायचा आहे. ठीक आहे, तर इथे बघा मी पाठीमागचा भाग कटिंग करून घेतलेला आहे. तर बघा अगदी हळूवार सावकाशपणे आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत. अगदी स्टेप बाय स्टेप माहिती बघणार आहोत. अगदी जर तुम्ही नवीन जरी बघत असाल तरी बी तुम्हाला सहज समजलं पाहिजे. तर इथे बघा हा पाठीमागचा भाग अगदी आपण नॉर्मल पद्धतीने कटिंग करतो त्या पद्धतीने मी कटिंग करून घेतला. आणि इथे बघा गोल गळा मी इथे ड्रॉ केलेला आहे. तुम्हाला जो पाहिजे तो तुम्ही देऊ शकता. तर सर्वात पहिले काय करायचं, सरळ इथे मी काय करते, एक लाईन अशा पद्धतीने पाठीमागचा भाग ठेवायचा. हे बघा मी अजून तुम्हाला उचलून दाखवते. हे बघा इथे मी अस्तर घेतलेला आहे आणि त्याच्यावर ठेवायचा हा पाठीमागचा भाग. तर पाठीमागचा भाग इथे बघा सर्वात आधी सरळ एक लाईन ड्रॉ करून घ्यायची. त्यानंतर काय करायचं बघा, ही सरळ लाईन आपण इथे ड्रॉ केली तर 1 इंच मार्जिन घ्यायचं. आधी 1 इंच हे मार्जिन असलंच पाहिजे. इथे 1 इंचाचं मार्जिन बरोबर ठेवलेलं आहे मी कपडा बघा. आणि त्याच्यावरती आपल्याला कपडा ठेवायचा. हा जो पाठीमागचा भाग आपण कटिंग केला त्याच्यावरती ठेवायचा. 1 इंचाचं मार्जिन सोडून द्यायचं. आणि त्यानंतर काय करायचं, अगदी हे बघा ज्या पद्धतीने आपण कटिंग केलं त्या पद्धतीने अगदी जसं आहे तसं इथे कॉपी करून घ्यायचं. बघा अगदी स्टेप बाय स्टेप माहिती सांगते तुम्हाला. तर बघा मैत्रिणींनो, जर तुमची कटिंग व्यवस्थित असेल तरच तुम्ही स्टिचिंग व्यवस्थित कराल. जर तुमची कटिंगच चुकत असेल तर तुमचं ब्लाऊज तरी कसं चांगलं तयार होणार, नाही का. हे बघा अशा पद्धतीने मी जसं आहे तसं इथे कॉपी करून घेत आहे. बघा हे बघा अगदी जसं आहे तसं मी इथे काय केलं, फक्त कॉपी केलं. हे बघा ही रेषा मी इथे ओढून घेईल म्हणजे तुम्हाला अजून प्रॉपर पद्धतीने समजेल. हे बघा आलं लक्षात. आता सर्वात पहिले फ्रंट भागासाठी जो आतमध्ये आरमोल आकार लागतो आपल्याला, गोल अर्धा इंच आतमध्ये लागतो ना, तो आपल्याला इथे देऊन घ्यायचा. हे बघा अशा पद्धतीने. ठीक आहे. त्यानंतर गळा, आपला समोरचा गळा किती आहे तो घ्यायचा आहे इथे. तर इथे बघा समोरचा गळा 6 इंच आहे तर मी इथे घेत आहे 6.5 इंच. कारण की आपल्याला शोल्डर जोडण्यासाठी अर्धा इंच मार्जिन लागतं. त्यानंतर काय करायचं, इथे मार्जिन घ्यायचं आहे आपल्याला 2.5 इंच. आणि आता तुम्ही म्हणाल इथे 2.25 आणि इथे 2.5 इंच का, की जेणेकरून आपल्याला खालून गळ्याचा आकार हे मोठा पाहिजे असतो आणि तो सुटेबल सुद्धा दिसतो. त्याच्यामुळे आपल्याला इथे खाली 2.5 इंच आपण वाढवून घेतलेला आहे. आणि त्यानंतर बघा हा गोल आकार देऊन टाकायचा. आणि हे गोल आकाराबद्दल थोडंसं आपण डीपमध्ये जाऊ बघू. थोडंसं डीपमध्ये जाऊन बोलूयात आपण. म्हणजे बघा हे बघा आता मी गोल आकार इथे कशा पद्धतीने दिला. हे बघा या पॉईंटपासून हे बघा इथून इथपर्यंत एक 1.25 इंच मार्जिन आलं पाहिजे आणि इथून इथेपर्यंत 1.25 इंच. म्हणजे हे बघा अशा पद्धतीने तिथून मी गोलाई दिलेली आहे. म्हणजे जास्त वरून जर दिली तर तुमच्या गळ्याला निमुळता आकार येईल आणि थोडंसं जास्त असं आतमध्ये दिली तर थोडा मोठा गळा तयार होईल. ठीक आहे, ही तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आणि आता बघा आता काय करायचं आहे, आता घ्यायचं आहे आपल्याला पॉईंट मोजून. तर तुमच्या मापाच्या ब्लाऊजून हा टक्स पॉईंट कसा मोजून घ्यायचा आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगते. इथे बघा मी मापाचा ब्लाऊज घेतलेला आहे. तर आता काय करायचं, बरोबर आता हे बघा हे जे शोल्डर आहे शोल्डरवर ठेवायचा टेप. आणि बघा आता हा पप पॉईंट मोजायचा कसा, म्हणजे एफेक्स पॉईंट मोजायचा कसा. हे बघा इथून इथपर्यंत जिथपर्यंत तुमची सरळ लाईन क्रिएट, जिथे पप क्रिएट होतो तिथे नाही. हे बघा इथून आपला पप क्रिएट होतो म्हणजे इथून आपल्या कटोरीला आकार देण्याला सुरुवात होते. ठीक आहे. तर बरोबर जिथपर्यंत आपली सरळ रेषा आहे, इथून आपली सरळ रेषा आहे, तर जिथे सरळ रेषा आहे तिथे आपला पप पॉईंट आहे म्हणजे 10 इंच. ठीक आहे, 10 इंचावर आपला पप पॉईंट आहे. म्हणजे मार्जिन किती करायचं आहे आपल्याला, 10.5 इंच. म्हणजे अर्धा इंच शिलाईमध्ये आपल्याला लागतं. ठीक आहे. आणि पपची रुंदी घेत आहे मी इथे 4 इंच. ठीक आहे बघा. त्यानंतर हे दोन्ही मार्जिन असं व्यवस्थित लक्षात ठेवून सरळ खाली लगे रेष ओढून घ्यायची. त्याच्यात काहीच गडबड करायची, एकदम सोपी पद्धत सांगते. आणि त्यानंतर बघा इथे काय करायचं, तुम्हाला 1 इंच मार्जिन घ्यायचं वरती. आणि हे जे 1 इंच आपण घेतलं त्याच्यावरती कटोरीला आकार देऊन घ्यायचा. हे बघा अशा पद्धतीने आता कटोरीला आकार दिला. आता बघा एकदम सोप्यातली सोपी पद्धत सांगते.
तर आता बघा इथे आपल्याला पप पॉईंट म्हणजे हे बघा साईज किती आहे बघा आपली, हे बघा 9.5 इंच, त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिंग आहे. म्हणजेच किती मापाचं ब्लाऊज आहे आपलं, 36 म्हणजे 37 मापाचं ब्लाऊज आहे. म्हणजेच बघा 9.5 म्हटल्यावर 37 मापाचं इथे ब्लाऊज आहे. ठीक आहे. तर बघा आता बघा मैत्रिणींनो, आता काय करायचं, 37 मापासाठी तुम्हाला पप पॉईंट किती घ्यायचा आहे, किंवा यापेक्षा छोट्या मापासाठी मोठ्या मापासाठी हा पॉईंट किती घ्यायचा आहे. तुम्ही 28 ते पकडून चला 37-38 3.5 इंचाचा टक्स घेऊ शकता. आणि जर तुमच्या जसं जसं तुमचं ब्लाऊज वाढेल तिथे इथे टक्स तुम्हाला वाढवावा लागणार आहे, तेव्हाच तुमचं ब्लाऊज व्यवस्थित बसेल. ठीक आहे. तर आता आपण इथे किती घेऊयात, 3.5 घेतला तरी चालेल आणि 3 घेतला तरी चालेल. बघा आता बघा, तुम्ही जर 3 घेतला तर तुमचा बऱ्यापैकी पपेल. तुम्हाला जास्त जर म्हणजे छोट्या मापाचं ब्लाऊज असेल, आणि बघा छोट्या मापाच्या ब्लाऊजमध्ये जेवढं तुम्ही पप जास्त घ्याल तेवढं तुम्हाला ते ब्लाऊजला छान फिनिशिंग दिसणार आहे. ठीक आहे. तर आपलं मोठ्या मापाचं ब्लाऊज आहे, तर इथे मी घेत आहे 2.5 इंच. 3 इंच घेतलं, 3.5 पर्यंत घेतलं चालतं. कारण की का, इथे बघा तुमचं पपवर करतं, पण आपल्याला कपडा पुरवावा लागतो, सगळ्याच गोष्टी बघाव्या लागतात. हे सुद्धा छान बसणार आहे. ते हे बघा मी तुम्हाला एक माहिती देत आहे. 2.5 इंच घेतलेला आहे मी. 3 आणि 3.5 पर्यंत याच मापाला घेऊ शकते. ठीक आहे. 3 किंवा 3.5 पर्यंत टक्स याच मापाला मी घेऊ शकते, चालते, हरकत नाही. ठीक आहे. त्यानंतर हे बघा, हा प्रिन्सेस कट जोडण्यासाठी आपल्याला 1/2 इंच मार्जिंग लागतं. तर 1.25 इंच मी इथे घेत आहे. 1/2 इंचला आपण कमी पकडून चला. ठीक आहे. 1 इंचाला 1-2 लाईन मी इथे कमी घेत आहे. आता बघा हा जो टक्स पॉईंट आहे आपला, ऑलरेडी हा कटिंग होणार आहे. मग कटिंग झाल्यानंतर आपल्याला इकडे कपडा पाहिजे की नाही, तर काय करायचं, आता हा किती घेतलेला आहे आपण इथे, 2.5 इंच. ठीक आहे. 2.5 इंच घेतला का नाही, तर आता बघा हे पाठीमागचा भाग आपण काय केलं, अगदी जशाच तसा इथे कॉपी केला. ठीक आहे. तर हे 1 इंचाचं मार्जिंग ऑलरेडी आपल्या फ्रंट भागाला सुद्धा इथे आलेलं आहे. आलं का नाही. तर मग काय करायचं, 2.5 मधलं 1 इंच गेलं, राहिलं 1.5 इंच. तर इथे सरळ 1.5 इंच मार्जिंग घ्यायचं बघा, आणि ही मार्जिंग रेषा आता ओढून घ्यायची. अगदी तुम्हाला स्पष्टपणे दिसत असेल मैत्रिणींनो. जर तुम्हाला कुठेही व्हिडिओमध्ये अडचण आली तर मला कमेंट करा. आणि काय करायचं, ही रेषा इकडे जाऊ द्यायची. ठीक आहे. आणि ही रेषा थोडीशी, जर तुम्हाला हुक पट्टी ही जास्तच मोठी होत असेल तर काय करायचं, थोडंसं 1/2 इंच इथे वरती उचलायचं. आणि बघा अशा पद्धतीने लुक सुद्धा भारी येतो आणि दिसताना अट्रॅक्टिव्ह दिसते. ठीक आहे. आता बघा तुम्हाला कुठे इथे कन्फ्यूज वाटत असेल तर मला कमेंट करा. आणि हे बघा आता इथे काय होतं, बऱ्याच जणांना हे कटोरीचा भाग जोडताना कटोरी म्हणजे मोठी होते, त्याच्यासाठी जोडल्यानंतर मोठी जर झाली तर काय करायचं, या पॉईंटपासून हा पॉईंट मोजायचा 5 इंच. ठीक आहे. तर याच पॉईंटपासून हा अशा पद्धतीने मोजायचा 5 इंच. 5 इंच इथं आला, आणि असं आपल्याला अशी कटोरी कटिंग करायची. म्हणजे हे शिल्लक जो पार्ट आहे जोडल्यानंतर पडणार नाही. पण मी सजेस्ट करेल, जर तुम्ही नवीन असाल तर काय करायचं, तुम्ही बघा हा कटिंग करायचा नाही. तुम्ही ब्लाऊज जोडल्यानंतर, तुमचं मेन फॅब्रिक जोडल्यानंतर काय करायचं, जो शिल्लक कपडा उरला तुमचा कटोरीचा, अगदी 2-3 लाईन तुम्ही नंतर कटिंग करून घेऊ शकता. ही सगळ्यात सोपी पद्धत आहे. तर चला मग आपण कटिंग करून घेऊया. ज्या पद्धतीने आपण काय केलं, इथे मार्जिंग केलं, त्या पद्धतीने ती सर्वात आधी कटिंग करून घेऊयात. कटिंग व्यवस्थित येणं ही खूप महत्त्वाची टेक्निक आहे बघा मैत्रिणींनो. जेव्हा तुमची कटिंग व्यवस्थित केली तेव्हाच तुमच्या ब्लाऊजला फिनिशिंग येणार. आणि हे बघा, नुसती कटिंगच महत्त्वाची नाही, स्टिचिंगसुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे. जेव्हा तुम्ही स्टिचिंगसुद्धा व्यवस्थित कराल तेव्हाच तुम्हाला फिनिशिंग भेटणार. तर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्याकरता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. मी अगदी छोट्या छोट्या गोष्टीची माहिती देत असते आपल्या चॅनलवर. ठीक आहे. व्हिडिओ जर आवडला तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.